ते आंबा आंबा आणि आमचं कम सियार रेडियर डियर आहे आणि इथून ना दूध काढतात. अरे डियरचं दूध नाही काढत बाबा. हे पण हालते हे काय त्याच्या मावशीने गिफ्ट केलं आणि हाऊस मध्ये टिक करतो बरोबर बघा तुम्हाला. आणि आजवर पण करा हवा लाईक शेअर सबस्क्राइब पण करा आणि आजवर पण करा. हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळेजण? मस्त असाल, मजेत असाल आणि अशीच अपेक्षा करते सगळे मस्तच असाल. तर सगळ्यांना सकाळ सकाळ शुभ सकाळ. तर छान असं वातावरण काय म्हणू मी नक्की या वातावरणाला, कारण की बाहेर भुरभुर असा पाऊस चालूच होता. नक्की हिवाळा म्हणू, पावसाळा म्हणू की नक्की उन्हाळा म्हणू, काय ते त्या ऋतूलाच माहिती असेल. ऋतूलाही समजत नसेल की कुठला ऋतू चालू आहे. चला असू देत. सकाळी मस्त असं किचनमध्ये आले, सगळं काही केअर वगैरे काढून घेतला आणि मस्त कधी किचनमध्ये सकाळची ड्युटी म्हटलं की आपलं हे असतं की जे काय रात्री भांडी क्लीन केले होते ते सगळे सुकून झालेले असतात. त्यामुळे ते ट्रॉलीमध्ये पटकन लावले की ते आपल्याला व्यवस्थित भांडे कुठले पाहिजे ते पण भेटून जातात. त्यामुळे माझीही गडबड चालू होती की पटापट सगळ्या ट्रॉल्यांमध्ये सगळी भांडी लावून घेऊन मस्त असा चहा ठेवायचा. चला मग चहा तर मी ठेवणारच होते, इकडे सगळे ट्रॉल्यांमध्ये भांडी ठेवणार होते. तर माझ्या डोक्यात खुळखुळा होता एक की नाश्त्याला काय बनवू, आणि माझ्याकडे आज दूध नव्हतं आणि सकाळी मी दुकानावर जाऊन आले खरं ब्रेड घेऊन, पण दूध आणायचं लक्षात नव्हतं. तर मुलांना दूध प्यायला नव्हतं. तर म्हटलं चला आता ह्यांना स्पेशल काहीतरी नाश्ता बनवते म्हणजे दूध पण ते मागणार नाहीत, असं काहीतरी डोक्यात आयडिया होतं. परत दुकानावर जायचं फार कंटाळा होतं कारण ही पावसाने घाणच इतकी लावली आहे. चलो अशा प्रकारे सगळी काही भांडी मांडून व्यवस्थित झालेलीच होती माझी. छान असं सगळं किचन मोकळं केलं आणि इकडे काहीतरी ब्रेकफास्ट वेगळाच बनवायचा ठरवला होता. एक यम्मी नाश्ता बनवला त्यांच्यासाठी बनवायचं चालू होतं. ब्रेकफास्टमध्ये मी त्यांना आज ब्रेड आणला होता. ब्रेड आणि चहा देणार होते खरं तर, पण आल्यावर कळलं की दूधच नाही आहे. मग चला अंडी होती फ्रीजमध्ये, ते अंडेच घेतले आणि एक प्लॅन बनवला आणि त्या अंड्यापासून मी एक काहीतरी नाश्ता बनवला आहे, तोच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मस्तपैकी एकीकडे तवा बारीक मीडियम गॅसवरती चालू ठेवलेला आहे आणि एकीकडे मिरची, थोड्याच मिरच्या घेतल्या आणि कांदा, कोथिंबीर असं काहीसं मिक्स केलं. तुम्ही तुमच्याकडे असलेले बरेच सामान यूज करू शकता. मी माझ्याकडे अवेलेबल होतं तेवढं काही यूज केलं. भाज्या तर सध्या काहीच नाही आहेत. आणि मस्त त्यामध्ये मीठ टाकू घेतलं चवीनुसार आणि त्यानंतर मस्त 4 अंडी फोडली मी त्यामध्ये आणि मस्त मिश्रण हळद, मीठ, लाल तिखट वगैरे टाकून मिश्रण छान मिक्स करून घेतलं. मस्त असं मिश्रण मिक्स करून घेतलं जोपर्यंत सगळं मिक्स होत नाही तोपर्यंत. तर आज मी ठरवलं होतं की ह्यांना अंडा ब्रेड तो पण वेगळ्या पद्धतीने बनवायचा. मी पण पहिल्यांदाच असं म्हणजे ट्राय करते असं वेगळ्या पद्धतीने. म्हणजे फ्राय मी भरपूर वेळा केला आहे अंडा ब्रेड, पण आज जरा वेगळ्या पद्धतीने करूयात म्हटलं. इकडे ब्रेडचा पुडा मी फोडून घेतला आणि ब्रेडचे आपले त्रिकोणी असे काहीतरी म्हणजे तोच प्रकार पण वेगळ्या पद्धतीने खायला दिल्यानंतर मुलं पण खूप आवडीने खातात. आणि मी इकडे बनवतच नाही तर लगेच पिल्लू आलं की काय बनवते, काय करते आज तू ब्रेकफास्टला. आणि त्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्याच होत्या आणि फ्रेश होऊन ते बसलेच होते की मम्मा काय ब्रेकफास्ट देते. आणि हा ब्रेकफास्ट असा इझिली बनण्यासारखा होता, त्यामुळे मी तो गरम गरम खाण्यातच मज्जा येते. असे मस्त त्रिकोणी कट केले. ते तवा तापलेलाच होता, त्यावरती तेल टाकून घेतलं आणि मस्तपैकी पहिले ब्रेड लावून घेतले आणि त्यानंतर मी त्याच्यावर असं अंड्याचं जे काही मिश्रण केलं होतं ते टाकून घेतलं मस्तपैकी. ते एकीकडे फ्राय होतंच. मस्तपैकी पलटी पण छान अशा पद्धतीने मारून घेतलं की छान असा गोल असं अंड्याचा म्हणजे पिझ्झा टाईपच करून दिलं होतं मी त्यांना एक प्रकार म्हटलं तर. फक्त त्यामध्ये चीज नव्हतं टाकलं कारण यांना आवडत नाही चीज केल्यावर दक्ष खातच नाही बिलकुल त्यामुळे. आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही पुढे मस्त एक प्लेट घेतली आणि त्यावरती आहे ना छान असं अंड्याचं असं ब्रेडचा ना पिझ्झा टाईपच झाला होता एक प्रकार. आणि त्यामध्ये त्यांना सॉस वरतून असं छान गोल आकारात सॉस टाकून दिला होता. इतकं छान वाटलं त्यांना बघायला, तर त्यांना खायला पण आवड आली. खूप छान पद्धतीने त्यांना खूप आवडते. हर्षीची तर गडबड इतकी असते किचन. बघा त्याच्यानंतर खूप ब्लॉग बघून ठेवा आणि ना आज काय खाणार सांग. आपले इकडे त्याची लुडबुड ही चालूच होती. मध्ये मम्मा झालं का, मम्मा बनव ना पटकन असं काहीतरी. दादू TV बघत होता आणि त्यानंतर बघा तुम्ही मस्तपैकी मी त्यावरती सॉस टाकून दिलेला आहे. आणि त्यांची घाई अशी होती की दादू चल ना, मम्माने काहीतरी वेगळं बनवले. आणि मुलांसाठी पण असं काहीतरी वेगळं बनवलं ना, आयडिया तर वेगवेगळ्या आणायच्या, वेगवेगळ्या पद्धतीने बनवायचं, त्यांना पण खायला खूप आवडतं. छान असं मस्त हे करून घेतलं आणि त्यावर सॉस असा गोल आकारात टाकला आहे, तुम्ही बघू शकता. आणि मी प्लेट अशी दाखवत नाही तर नाही, खाली पिल्लू म्हणते दे ना मम्मा असं करून चाललं होतं. मी तुम्हाला दाखवते की बघा कसं भन्नाट आयडियाने मी बनवले. डोक्यात काहीतरी आयडिया आली आणि लगेच करून टाकलं आणि मस्त असं छान तुम्हालाही दाखवते, तुम्ही ट्राय करा. आणि पिलांनी एक प्लेट तर फर्स्ट करूनच टाकली. सेकंड प्लेट आहे जी की मी त्यांच्यासाठी पुन्हा बनवली होती की त्यांना इतकं आवडलं. छान असं आम्ही सगळ्यांनी नाश्ता करून घेतला. चला तर मग भेटूयात पुन्हा आणि नाश्ता आम्ही तोपर्यंत करूनच घेतो. तर काही छान असं आवरलंय सगळं काही आणि खूप कंटाळा आलेला आहे. आणि हा सारखं मला म्हणतंय मी आत बसले असेल तर बाहेर चल, बाहेर बसले असेल तर आत चल, है ना. का बरं असं? इकडे येऊन सांग. भूत असतं? कुठं भूत असतं? कुठे? लाबू
लाबूचं भूत असतं गाईज इकडे आणि हा घाबरतो. टीव्हीचा आवाज बंद कर ना, मग गाईजला आपला आवाज झाला नाही. तुम्हाला माझ्या हर्षीचे ब्लॉग बघायला आवडतात का? आवडत असेल तर नक्की सांगा. हो की नाही बिट्टू? असं कर. हो की नाही बिट्टू? आणि आता तो आहे ना खेळत होते दोघं जण. दादू आतमध्ये गेलाय आणि मी आतमध्ये बेडरूम मध्ये बसले होते. तर मला म्हटलं बाहेर चल. मी म्हटलं का रे? तर का सांग मला बाहेर का आणलं हॉलमध्ये बसायला? भूत आहे? कुठे असतं? स्वतःनेच लाबूबू घेऊन आलाय. म्हणजे ते दाखवता घेऊन गाईजला दाखवता आणजा. तर ते ना त्यांनी त्या काकांना त्याच्या आणायला सांगितलं होतं मुंबईवरून पाम काकांना की लाबूबू घेऊन या. आणि ते घेऊन आले आणि तेव्हापासून म्हणते ते भूत आहे भूत आहे भूत आहे. आणि ते भूत असतं का सांगा बरं? ते भूत असतं का? कोणाला याचा काय अनुभव आहे का? आणि जसं ते घरात आलंय ना तेव्हापासून हर्ष म्हणते मम्मा भूत आणि फुल घाबरतात दोघं ह्याला. आणि ह्याची स्टोरी काय मला माहिती आहे. तुम्हाला कोणाला माहिती असेल तर सांगा मला. तर हे दोघं काही स्टोरी बनवतात मला असं लाबूबू कसं हलतो आपण बघू दाखवत गाईजला. हे बघा असं पूर्ण त्याचं तोंड असं हलतंय. पूर्ण आगे पिछे होते. 2 मिनिटं थांब ना मी दाखवतो. मग तेच दाखवतो. आणि हे बघा त्याचा हात पण पाय पण हलतंय. म्हणजे भूत आहे का खरं सांगू शकता तुम्ही आम्हाला? हो हे बघा पूर्ण पाय हलतंय त्याचा. आणि ह्याची स्टोरी मी बघितली आहे पण मला काय खरी वाटत नाही. पण हे चायनामधून आलेलं डॉल आहे आणि स्टोरी खरं आहे असं म्हणतात. पण इट्स नॉट स्टोरी. हे खोटं डॉल आहे. पण यांना वाटतं की मम्मा निशाणा करतो आणि मी तो मारतो. ह्याची स्टोरी मला दक्षिण हार सांगतात अशी की असं असं करतात आणि हे करतात ते करतात. पण हे कोणी बघितलं असेल तर नक्की सांगा की ही स्टोरी खरी आहे का? हे पण हे म्हणतो भूत. चलो दाखव ना गाईजला. हे पण काय झालं? हे पण हलके. हे त्याच्या मावशीने गिफ्ट केलंय आणि हर्षू ह्याच्यासारखे टिच करतो बरोबर. बघायचं का तुम्हाला? आणि आता एक कॅट आहे त्याच्या नानूने दिली. कॅट अँड कॅट भरपूर खेळणे आमच्याकडे पण आम्ही फक्त त्याचा यूज कधीतरीच करतो. हर्षूचे सगळे खेळणे तुम्हाला दाखवते आज. हर्षू आण रे काय काय बघू आपण तुझ्याकडे. ही कॅट आहे. ही पण एकदा माझ्यासोबतच मार्केटमध्ये आला होता आणि बघितली आणि बघितल्या शेवटी पाहिजेलच म्हटलं. मग त्याचं नाव जाऊन घेऊन आलता. हो हे सगळं त्याच्या बड्डेचं आहे. बड्डेचं अजून काय बघू. सनरूप आहे. कालच सांगितलं की किती वेळा सांगतो सनरूप आहे. तू ते आण ना ते 2 गाड्या आण तुझ्या. अशी आमच्या घरात स्केटिंग चालू असते कंटिन्यू अशी स्केटिंग चालू असते. पण त्याला ही सायकल घेतली आहे ना मी गाईस तेव्हापासून त्याचा पुरेपूर वापर चालू आहे. असं नाही की ती पडू नये पूर्ण घरात. म्हणजे मी मला काय बोलून देणार नाही. काय ही सायकल ना श्रेया दीदीकडे. हा अशी सायकल त्याच्या श्रेया दीदीकडे पण आहे ना. पण आम्ही तिच्याकडून बघून घेतली. अच्छा तिच्याकडे बघून घेतली का? आता तुला कुठे नेणार आहे म्हणजे बघेल तिथं मागतो तू. आणि ह्या सायकलचा एक यूज असा झालाय की ह्याच्या मागे त्याला 2-3 सायकल आणल्या. त्याचा यूज इतका झाला नाही. पण हिचा आणि माझी काजूक सायकल 2. कुठली 2 माझी सायकल कुठे आहेत त्या? एक खाली आहे. कोणची सायकल घेतली होती? बड्डेशी ना म्हणजे ती खाली चालवायची सायकल असते आपली बायसायकल ती घेतली होती. आणि ही सायकल मला बड्डेला घेतली होती. आणि पार्सल ना ही सायकल खाली खेळणार नाही मी. ती सायकल खाली खेळली की तिचे टायर खराब होणार म्हणून ही घरातच खेळायची आणि खाली जी पार्किंगला आहे ना ती खाली खेळायची. ओके नाही गाईज? आता तो तुम्हाला एक खेळणी दाखवते. तुम्हाला दाखवते मी त्याची खेळणी. आज त्याचा मूड आहे तर बघून घ्या कारण खूप सारी खेळणी आहे. बापरे तू तर सोडला असशील खरं सांग. काय अरे गप्प बस. हे बघा ही एक हर्षीची गाडी आहे की त्याची ह्या गाडीचं अशी खाली डोर ओपन होतात सगळे. वरती इकडे गाईज बघताय तर तिथे खोलल्यावर काय दिसणार आहे? इथे असं दाखव ना मला. असं इथून खोलतो. हे पण खोलतो. अच्छा म्हणजे ओरिजिनल गाडी आहे रे ही. हे बघा गाईज अशी छान सगळे डोर. आता मी दाखवते 2 मिनिटं थांब. हे बघ हे सगळं पूर्ण ओपन होतं गाडीचं. गाडी खूप भारी आहे कारण माझी स्वतःची गाडी आहे ही. आणि असं मस्त डोर ओपन होतात आणि छान असे लागतात पण. वाव ही दादूची आहे का तुझी आहे? अच्छा ही हर्षची गाडी गाईज. छान आहे ना बघू शकता कशी. अरे थांब दाखवू देत तर मला छान अशी. थार पण दाखवणार आहे थांब. आणि ती दादूला आणली आहे डॅडांनी. दाखव कसं खोलतं. अच्छा ही रेसिंग कार आहे. थांब ना नाही खोलत रे.
हे पण खोलतो का? हां आता खोलत नाही. तर ही अशी छान रेसिंग कार आहे की ज्याच्या डॅडांनी त्यांना घेतल्या होत्या दोघांना 2 आणि फुल कॉस्टली आहे. दुबईवरून का? हां मागच्या वर्षी. आणि आम्ही गोविंदाला पण गेलो होतो. आणि दादा आणि मम्मा आणि एकटे दादा परत गेले होते. कुठे गेले होते? गोविंदा. चालतं दाखव. उचलते का तुला? आणि क्रिकेट घेतली म्हणून हर्षूने थार घेतलेली आहे आणि तो मस्त चालवतो. पहिलं मी थार घेतली गाईस. हां त्याच्यानंतर नानूंनी क्रिएटा घेतली. असा क्लास आहे. मी सगळं गूगल हे ना लॉक आणि हे खोडेस आणि हे टिक्की खोडेस आहे. मी गूगल प्ले आणि क्रिएटाची सगळी ऑटोमॅटिक आहे का? गूगल प्ले म्हणजे काय? स्कॅन करायचं असतं. हां स्कॅन म्हणजे 40 स्कॅन होती का? हां. अच्छा नानूनी इथे का ठेवली? तुला ठेवली का ती? नाही परत जाऊ शकते ही सावी स्कॅन केल्यावर. दादूची पहिली ओपन कर ना मग तुझी दाखव. 1 2 3 4 चालू कर ना. ते चालू का? काय ते? तू कॅल्सी आहे. कॅल्सी असं दाबायचं ना. होतं बंद. ऑफ साइन काय ते बंद होतं. इथे बंद होतं. इथे बंद होतं. झालं का? ही आमच्या दादूची कंपोस्ट आहे. आणि कोणाची कंपोस्ट आहे ती? दादाची लॉकची का? हां का? इतका पेन्सिल आहेत का त्याच्या? काय काय खोलतो? अरे जादूच आहे रे. बंद कसं करतात ते? आणि हे कसं खोलतं? शॉर्पनरचं. अयो आणि हे सिक्रेट रूम आहे का? अच्छा आणि हे अयो आता हे खोललं ना. हे दादाचं हे थोडंसं रबर इरेजर आणि हे दादाचं सॉफ्ट. ठीक आहे. बाबा मामी आणि लागोनी इथे शॉपचे दीपन आहे. इथं खेळायचे. गर्ल्स आहे का? आवडलं का खूप? थँक्यू बोल त्यांना. थँक्यू बोल. कुठे बुक ठेवतात आणि काय करतात? अच्छा गुड बॉय. आता आपण जेवढे खेळणी काढले थोडे ठेवून द्या बरं. कुठे कुठे होती तिथे गाडी? मग अजून एक दाखव. काय ते? हंबा आणि सॅमसंग सियार डियर डियर आणि दूध काढतात. अरे डियरचं दूध नाही काढतात. आणि पियास आणि ऑगस्टा आणि फियास आणि लागो ओडे छोटे बेबी. आणि तू मोठा आहे का? तू कसं मोठा? मोठा नाही दक्ष मी मोठा. पहिला ना पहिला मोठा दक्ष दादा म्हणजे किती बोलला असा लय मोठा दादा आहे माझा आणि लय छोटा आहे. पण ते पण ना ओडे सियान सांगता नाही बदाम सांगता नाही. मी सियास लय छोटा आहे. तू पण असतो हिथून तिथून मस्त पण करतो. अच्छा बोल तू सांग. चला तर मग दुपारी मस्त झोप वगैरे काढली. त्यानंतर मी बाहेर गेले होते बाजारात. त्यांना प्रॉमिस केलं होतं तुम्हाला केक आणेन. केकच्या शॉपमध्ये पेस्ट्री घेतली मस्त. ही मला तिच्या ऑफिस खाली भेटली. आम्ही पाणीपुरी खाल्ली. तिची फ्रेंड भेटली तर छान अशी पाणीपुरी खाल्ली. आणि इतका सारा पाऊस होता. पिल्लू घरी वेट करत होतं त्यामुळे आले. थोडंसं लाडप्यार झालं त्याच्यासोबत. आणि त्याला असं वाटतं की हिने कुठे बाहेर मला सोडून गेलं नाही पाहिजे. आणि एकटी तर मला कुठे तो सोडतच नाही. तुम्ही बघतच असाल नेहमी तो माझ्यासोबतच असतो. चला तर तिथून पुढे त्याला घेऊन घरी आले. घरी आल्यानंतर मस्त केअर वगैरे काढून घेतला. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. रोज हा प्रश्न तुम्हाला पण पडतो की काय बनवायचं. माझ्या डोक्यात तर भरपूर सारे विचार असतात की काय बनवूयात यार, मी काय करूयात आज स्वयंपाक असं काहीतरी चालतं. त्यातल्या त्यात मी पिल्लांना विचारतच असते काय करू. शेटला विचारलं तर ते म्हणतात बनव, तुला काय आवडेल ते बनव, असं काहीतरी चालू असतं. असं काही त्यांची फरमाईश नसते की हां ठीक आहे हेच बनव तेच बनव. तर अशा प्रकारे डाळ भात तर लावतेच, कारण त्यांना खायला रोज डाळ भातच लागतो. पिल्लांसाठी हा बनवावाच लागतो मला डाळ भात.
आणि ह्यांचा जो उपवास असल्यामुळे मला तो डाळ भात कंपल्सरी आज लावायचा होता. मेनू काहीतरी वेगळाच डोक्यात होता की शॉर्टकट बनवायचा, पण उपवास असल्यामुळे मला सगळा स्वयंपाक पूर्ण करावाच लागलाच. त्यामुळे मी इकडे डाळ भाताचा कुकर लावत होते आणि डोक्यात होते की आज मटकीची भाजी करावी. तर म्हणून मी येताच बाजारातून मटकी पण घेऊन आले होते. आज भिजत काही घातली नव्हती. इमर्जन्सी आठवलं मटकीची भाजी करूया, छान असे होते मस्त वाटाणा मटकी असं एकीकडे भाजी करायचं ठरवलं. मस्त डाळ भाताचा कुकर लावून दिला आणि हे सगळं करता करता म्हटलं माझ्या डोक्यात एक होतं दुपारपासून की कपडे आहेत ना माझ्या पिल्लांचे इतके अस्ताव्यस्त झालेले आहेत की तेही क्लिअर करून घ्यावेत. म्हणून आज लवकरच स्वयंपाकाला लागले होते. स्वयंपाक म्हणजे एकीकडे कुकर होतच होता, मटकीची भाजी लावून टाकली होती म्हणजे करत होते आणि त्यानंतर मी पीठही मळून ठेवलं होतं जेणेकरून कुकर झाल्यानंतर मटकीची भाजी झाल्यानंतर कपाट आवरता मला थोडाच वेळ लागेल नंतर स्वयंपाक करायला. म्हणून डाळ आणि चपाती तशीच ठेवून दिली. मटकी इकडे होतीच नाही होती शिजायला टाकली मस्तपैकी. छान असं मसाला फ्राय करून मटकी मस्त रस्सा भाजी मी करायचं ठरवलं. आणि लपतपी रस्सा भाजी उपवास असेल या दिवशी असेल तर खूपच छान लागते त्यामुळं. आणि तिकडे मटकी होतीच तर इकडे मी सगळं कपाट दनादन खाली काढून घेतलं कारण म्हटलं वेळ आहे तर पटापट करावं. एकदा वेळ माझा निघून गेला किंवा कंटाळा आला की मला फार कंटाळा आला की मी सोडूनच देते, राहू देत म्हणते तसंच. त्यामुळे आत्ता म्हणजे वाटत पण होतं दुपारपासून करून टाकावे. म्हणून हे पिल्लांचे सगळे कपडे काढले जे नको होते ते सगळे बाजूला काढले आणि घडी मारून पुन्हा कप्पा सगळा व्यवस्थित करून टाकला. छान असं आवरल्यानंतर पुन्हा चपाती वगैरे करून घेतलं, वरण करून घेतलं. पिल्लाची मस्ती अशी चालू होती. मी स्वयंपाक करताना मला मध्येच करतोय मॅव वगैरे असे आवाज काढून ब वगैरे करण्याची त्याची नाटकं चालू होती. आणि दिवसातून काय सांगू तुम्हाला 2-3 ड्रेस बदलून होतात मी न सांगता. आता हा कप्पा मी आवरलाय खरं जणू, पण आता तो किती दिवस राहतोय मलाही सांगता नाही. जेवण वगैरे केलं, छान किचन असं क्लीन करून घेतलं. भांडी तर बघू शकतो तुम्ही कितीही घासली तरी ती इतकी सारी भांडी मला जेवणानंतर असतात. फायनली माझं आता इथे डन झालंय. पसारा मी आता हॉलमध्ये बसली सगळं काही आवरून आणि मी म्हटलं पिल्लू हा पसारा आवर रे, कुठला पसारा तुम्ही दाखवता. आणि हा यांनीच केलेला आहे हा वाला, हा जो दिसतोय ना म्हणजे खेळण्याचाच आहे. तर मी दक्षला म्हटली की दक्ष हा पसारा आवर रे. तर दक्ष काय म्हणतोय मम्मा असं समज की आम्ही दोघं घरामध्ये नाही येतो एकटीची आणि आवर. म्हणजे बघा काय डोकं आहे त्यांची. आवरणार की नाही पटकन सांगा. पसारा आवरणार नाही तू गाईज बघा तुम्ही ऐका. हा आवरणार का नाही. चला पटापट. इथं किचन तर क्लीन करून आले तर हॉल मधला पसारा बघून डोकं अजून आउट झालं. मग ह्यांनाच लाडूगुडी लावली की पिल्लांनो त्याला एवढं क्लीन करा. पहिले नाही म्हणले नंतर तुमच्या खातीर म्हणजे गाईजला दाखवते असं म्हटल्यानंतर माझी पिल्लं सटासट कामाला लागली आणि होत्याचं नव्हतं केलं आणि सगळं काही क्लीन करून टाकलं त्यांनी. म्हणजे खेळणीच होती फक्त त्यांची. मग बरोबर आहे त्यांनी उचललीच पाहिजे आणि सगळे दोघांनी जे काय पसारा होता तो सगळा क्लीन करून टाकला. आणि थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना आमचे ब्लॉग बघता वगैरे कोणी आणि भरपूर सारं प्रेम देत आहेत. असंच प्रेम तुमचा सपोर्ट राहू द्यात आणि असंच तुमची सगळी काळजी घेत राहा तुम्ही पण तुमची स्वतःची आणि असंच भरपूर प्रेम द्या मला. थँक्यू छोटू 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 कम फास्ट. गाईस प्रेम प्रेम प्रेम. चलो बाय करा. भेटूयात उद्याच्या बघा आणि नेक्स्ट व्हिडिओला लवकरच बघत राहा आणि कमेंट देत राहा आणि आजवर पण करत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आणि आयवरू पण करा. आयवरू असं हाय ताटला दाखव हात करत राहा. काय करायचं त्याला काय म्हणतात इमोजी. आयडॅड्यू गाईज आयडॅड्यू पण करा. आयडॅड्यू म्हणजे चलो बाय. भेटत उद्याच्या ब्लॉग मध्ये. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटेल. बाय.